तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा नवीन ब्लॉग असणार आहे बरड ते नाथेपुते. तुम्ही कालचा सुद्धा ब्लॉग बघितला, खूप छान झाला आणि खूप छान प्रतिसाद तुम्ही या ब्लॉगला दिला. आणि आजचा सुद्धा ब्लॉग तसाच असणार आहे. वारकऱ्यांचा आनंद, कसे वारकरी सगळे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये चालतात ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. इकडं आमचे सगळे गावकरी मंडळी, इकडं माझा मित्र विक्रमचा मित्र, या ठिकाणी सगळे आम्ही आता आंघोळी वगैरे करून या ठिकाणी पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत रामकृष्ण. बघू शकता तुम्ही वारकरी या ठिकाणी कसा पोहण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. बघू शकता तुम्ही. जय श्रीराम. पोहण्याचा आनंद या ठिकाणी सगळे वारकरी कसे आनंदमय या ठिकाणी पोहताय. बघू शकता तुम्ही. शकता तुम्ही फायनली आम्ही आमच्या रस्त्याला लागलेलो आहे. या ठिकाणी बरड ते फलटण या प्रवासाला आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं वारकरी सुद्धा सगळे आपल्या आनंद गजरामध्ये या ठिकाणी चालताय आणि आम्ही सुद्धा चालतोय. तर चला आता भेटू अजून पुढच्या प्रवासात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळे वारकरी कसे आनंदमय वारी या ठिकाणी करताय. या ठिकाणी आम्ही आता सातारा जिल्हा सोडून, म्हणजे सातारा विभाग सोडून आता सोलापूर विभागामध्ये प्रवेश करणार आहे. आता तो समोर टोल नाका आहे, तो टोल नाका आम्ही क्रॉस केला की लगेच आम्ही आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवास करणार आहे. आणि आनंदमय प्रवास तुम्ही या ठिकाणी वारकऱ्यांचा बघताय. पंढरपूरपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी सर्व वारकरींचा आनंद या ठिकाणी दाखवणार आहे. चला भेटू आता पुढच्या प्रवासात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळे वारकरी विना, तुळस आणि आपले पताके ठेवून या ठिकाणी असे विश्रांतीसाठी बसतात. परत एकदा आमचे परममित्र बाबासाहेब चौधरी आणि बाकीचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आमची परत एकदा भेट झालेली आहे. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी मंडळी, परत मला या ठिकाणी आपले आळंदीचे वारकरी या ठिकाणी भेटलेले. काय नाव दादा तुमचं? रोहित नंदकुमार. तुमचं सर? कांतराजे. तुम्ही? मयूर कुराडे. तुम्ही? लाड. सगळे दादा या ठिकाणी मला भेटले आळंदीमधले. खूप खूप धन्यवाद दादांचं. ते सुद्धा आळंदीपासून या ठिकाणी पंढरपूरपर्यंत पायवारी करताय. आणि आळंदी म्हणजे असं कोणाला सांगायचं कामच नाही आळंदी काय विषय. तर सगळे दादा या ठिकाणी भेटले, आमचं बोलणं चालणं झालं आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर सर्व चारही दादांना रामकृष्ण हरी. भेटू पुढच्या प्रवासात. या ठिकाणी आम्ही आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवास या ठिकाणी करत आहे. आणि बघू शकता तुम्ही प्रत्येक विभागात प्रवास करताना या ठिकाणी खूप छान ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने सर्व सहर्ष स्वागत, वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत. प्रत्येक ज्या ठिकाणी आपला जिल्हा संपन्न होतो आणि दुसऱ्या जिल्ह्याला सुरुवात होते, प्रत्येक ठिकाणी अशी कमान लावून खूप छान आकर्षक कमान या ठिकाणी बनवलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी बरड ते नाथेपुते या प्रवासामधला आमचा सकाळचं जेवणाच्या ठेप्यावरती आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आमचे सगळे आचार्य मंडळ या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी ते या ठिकाणी करत आहे. महिला आचार्य मंडळ सुद्धा या ठिकाणी आपल्या पोळ्यांचं या ठिकाणी नियोजन खूप छान प्रकारे या ठिकाणी करतात. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. आज सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व आपले एकजुटीनं त्या जोशाने या ठिकाणी ते स्वयंपाक या ठिकाणी करत असतात. शकता तुम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातली बैलजोडी या ठिकाणी चारा पाण्यासाठी खूप छान सुंदर अशी बैल असतात इकडे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलीचं आगमन या ठिकाणी होईल. आणि एका या ठिकाणून मी या ठिकाणी शूट घेत आहे. बघू शकता तुम्ही वारकरी कसे आनंदमय या ठिकाणी सगळेजण चालताय आणि गर्दीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आम्ही आता दुपारचे जेवण करून पुढच्या प्रवासाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि आज आमच्यामध्ये सामील झालेले या ठिकाणी आमचे दाजी आणि इकडं आमचे शिवभाऊ, दत्तू भाऊ आणि इकडं आमच्या गावचे गुरुजी काकडे सर. आणि अजून कुठे गेले मामा? इकडं राऊत मामा सुद्धा आमच्याकडे ॲड झालेले. आणि आता पुढचा प्रवास आम्ही या ठिकाणी आता दुपारच्या जेवणानंतर या ठिकाणी वाटचाल सुरुवात केलेली आहे. भेटू आता पुढच्या प्रवासात. रामकृष्ण आहे. तर या
ठिकाणी आम्ही जवळपास अर्ध म्हणजे आता जवळपास आम्ही नागेपुतेपर्यंत या ठिकाणी पोहोचत आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही आता मस्त चाललोय वारीत. कस काय मामंग प्रवास एकदम आनंदात कसं वाटतं? एकदम भारी. तर या ठिकाणी आता थोड्याच वेळात आम्ही नातेपुते या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. खूप थकवा आहे आला जरा, कसं काय आला नाही माहीत. गरमट वगैरे भरपूर आहे, पाणी येतो का नाही काही माहीत नाही. चला बघू पुढं पुढं होतं काय. बघू शकता तुम्ही वारकरी किती मोठ्या आनंदामध्ये भजनामध्ये तल्लीन होऊन या ठिकाणी सगळे आपली वारी करताय. टाळ मृदुंग हे आमचे गिरेगाव तालुका सगळे वारकरी या ठिकाणी आम्हाला भेटले. तुम्ही माझ्या पाठीमागे या ठिकाणी कौतुक तू रे बा विठला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, पंढरपुरी, चला पंढरपुरी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, चला पंढरपुरी, चला पंढरपुरी. पायी पायी वारी, पायी पायी वारी. बघू शकता तुम्ही आता नातेपुते फक्त आम्हाला 3 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता 3 किलोमीटर गेल्यानंतर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासन आपले खूप सहकार्य करून या ठिकाणी गाड्यांना हे करत आहेत. जणू काही विठ्ठलाचंच रूप या ठिकाणी आपल्याला सेवा करताना या ठिकाणी दिसत आहे. आता आम्ही रावटीवर पोहोचल्यानंतर या ठिकाणी लाईट घेणार आहे. आता बघू शकता आमच्या रावटे तिकडे आहे. आम्ही इथपर्यंत एक वायर आणला, यो वायर पुढं आणि यो वायर त्याच्या पुढं. तो जो खंबा आहे का, हा खंबा इटाचा तिथपर्यंत आम्हाला लाईन न्यायची, म्हणजे इथून तर इथपर्यंत. आणि हे माणसाचे सहकार्य सगळे धन्यवाद भाऊ. फायनली आम्ही आमच्या नातेपुते या ठिकाणच्या मुक्कामावरती पोहोचलेलो आहे. खूप छान असा प्रवास झाला आहे आमचा आजचा सुद्धा. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. रामकृष्ण हरी.